नमस्कार आणि या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत चिकन दम बिर्याणी. त्यासाठी घेतलेला आहे आपण इथे पहा अर्धा किलो चिकन, बिर्याणी मसाला, लाल मिरची पावडर, हळद, मीठ, आले लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट. त्यामध्ये टाकलेलं आहे दही, पुदिना, कोथिंबीर ही बारीक चिरून घेतलेली आहे. त्यामध्ये टाकूया कांदा तळलेला. हा छान कुरकुरीत कांदा तळून घेतलेला आहे आपण. त्यामध्ये टाकतोय थोडंसं तेल आणि हे छान मिक्स करून घेऊयात आपण. मिक्स करून झालं की आपण ना हे अर्ध्या तासासाठी मुरण्यासाठी ठेवूयात. आता आपण झाकण ठेवून अर्ध्या तासासाठी मुरण्यासाठी ठेवून देऊ. त्यानंतर इथे साधारण पाव किलो तांदूळ घेतलेत आपण. त्यामध्ये पाणी टाकले आणि हे पण आपण अर्धा तास भिजण्यासाठी ठेवलेले आहेत. आता इथे तेल घेतले आणि मुरलेलं चिकन आपण या तेलामध्ये टाकतोय. आता हे आपण शिजण्यासाठी ठेवूयात झाकण. तोपर्यंत इकडे ह्या पातेल्यामध्ये थोडं तेल टाकलं आणि ही आपण घेतलेली पेस्ट टाकलेली आहे तेलामध्ये. त्यामध्ये पाणी टाकून सर्व खडे मसाले आणि मीठ टाकून घेतलेलं आहे. उकळी आल्यानंतर हे स्वच्छ तांदूळ धुवून घेतलेले आहे आणि हे शिजण्यासाठी ठेवलं इकडे. साधारण 80% भात शिजला की आपण तो चाळणीत टाकून घेऊ. तर साधारण 50 ते 60% चिकन शिजलं की त्यामध्ये हा तांदूळ टाकायचा आहे. नंतर आपण हे साधारण 4 चमचे तूप टाकलेत. मी केसरचं पाणी करून ठेवलेलं होतं तेही यामध्ये टाकते छान. त्यामध्ये वरून आपण चिरलेली कोथिंबीर, पुदिना आणि तळलेला कांदा आणि हे पहा मी असा कोळसा हे केलेला आहे. त्यावर आपण तूप टाकून आता हा अर्ध्या तासासाठी दम देणार आहोत. हे बघा अर्ध्या तासानंतर कशी झाली आहे बिर्याणी.